हनीमूनला आलोय. माझ्या सुंदर बायकोची तुम्हाला ओळख करून देतो. निळावंती. काय गौऱ्या? निळावंती माझी बायको, माय लाईफ, माय वाईफ. नमस्कार. नमस्कार. हिच्या बरोबर माझं लग्न झालंय आणि आज आम्ही हनीमूनला एका 5 स्टार हॉटेलला आलोय. हे या हॉटेलचं गार्डन आहे. जितनी अवकाश सेट की उतना ही सेट. अय्या, काय किती छान वाटतंय ना गौरव. बघ ना किती सुंदर वातावरण आहे. बापरे, या गर्द वनराईने आच्छादलेल्या हिरव्या कंच पर्वत रांगा, ही आकाश निळाई, त्यातून स्वच्छंदपणे विहरणारे मुक्त विहंग आणि मुक्याने हितगुज करणारी ही गूढ शांतता. आई ग, किती रोमॅन्टिक वातावरण आहे ना गौऱ्या. हो ना, किती रोमॅन्टिक वातावरण. छान वाटतंय. हो ना. थँक्यू गौऱ्या, थँक्यू. आपल्या हनीमूनसाठी तू ही जागा निवडलीस. मी पण थँक्स. का? शेवटचं वाक्य मला कळेल असं बोललीस. अगं वेडी, तुला हे सगळं आवडतं ना, म्हणून मुद्दा मी जागा निवडली. मी तू एन्जॉय कर ना. थँक्यू. तू एन्जॉय कर. ही निळी लाई, ही विहंगू, ही वानरी. एन्जॉय, तू एन्जॉय कर. आणि मी तू डोळे मीट. काय? तू डोळे मीट. बर बर, हा बोल. मला सांग, काही ऐकू येतंय का? नाही ग. बोल ना पटकन. हा कोणाचा आवाज आहे? कुत्रा भुंकत असेल. नाही, मग हा कोणत्या तरी पक्ष्याचा आवाज आहे गौरव. एक मिनिट. पक्षाचा? काय करतेस हे? गौरव, मी त्याला बोलवतेय. तो काय माणूस आहे? तू बोलवणार तो येणार. बोलवल्यावर माणसं दुर्लक्ष करतात. प्राणी तर चुचकारल्यावर सुद्धा वळून बघतात. थांब जरा. गौरव, तू लांब राहतो. तुला घाबरतोय. तो मला घाबरतोय? हो. अगं मी त्याला घाबरतोय. कोण आहे हा? अरे, तो बार्कायटिक्स मोनोझाट पेट्रोक्रायरम नावाचा पक्षी आहे. कोण आहे? बार्कायटिक्स मोनोझाट पेट्रोक्रायरम नावाचा पक्षी. ए बाबा, तुझी आत्या काय येडी होती? हे नाव ठेवलं तुझं? हे गौऱ्या. अरे हे असं कसं? अरे बघ ना. बाबा, तो दुर्मिळ पक्षी आहे खूप. मी ना लहानपणी पुस्तकात वाचलंय फक्त. आता प्रत्यक्षात डोळ्याने बघते. ऐक, किती गोड आहे हा. गोड आहे? हे बघ, आज आपला हनीमून आहे ना, म्हणून तुझ्या होला हो मिळवतोय. हा गोड आहे. नीट बघ ग, त्याला दाढी आहे. कसला घाण दिसतंय ते. हे गौऱ्या. दाढी आहे त्यांनी लचका तोडलाय माझा. त्यांनी चोच मारून लचका तोडलाय. गौऱ्या, 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 तो रागवलाय वाटतं तुझ्यावर. ऐक ना, ऐक ना. हे, तू काय करतेस हे? मी त्याच्याशी बोलतेय. तुला याची भाषा येते? हो, येते. तुला नाही येत? इथं अजून माझीच भाषा ठरायची आहे. तुला ह्याची भाषा येते? कधी बोलली नाहीस ते? लहानपणापासून मला
प्राणी आणि पक्ष्यांच्या भाषा समजतात. काय सांगतीस? हो, म्हणून बाबांनी माझं नाव निळावंती ठेवलंय. अय्या. निळावंती ना यक्षिण होती, तिला ना प्राणी पक्ष्यांच्या भाषा समजायच्या. आई शपथ, मी पण बोलू याच्यासोबत. तुला बोलायचं म्हणजे मी प्रयत्न करतो ना, मला बोलायचं आहे. चालेल. हा, बोलू बोलू. हाय हाय हाय. गौऱ्या, तो पोपट आहे का? त्याच्याशी फुफू फुफू करून बोलायला. अरे मी प्रयत्न केला फक्त यार. तो त्याच्या भाषेत बोलायला हवं ना त्याच्याशी. जरा त्याला तो- जरा समजू, कळले डेंजर आहे. हो, हो. बापरे बाप. कुठून इकडे अय्या, हे गौऱ्या हा बल्गेरियाच्या जंगलातून आलाय. काय? हो, कुठून आलाय? बल्गेरियाच्या जंगलातून. कुठं आलं हे? खूप लांब आहे. लांब आहे. तू काय उदास हो कुकू? काय झालं? माझ्या स्त्रीला बोल का? तो म्हणतोय की त्याची बायको त्याला सोडून गेलीये. गौऱ्या, तो एकटाच आहे. त्याची बायको सोडून गेली हो. म्हणजे या पक्ष्यांमधला गौरव मोरे आहे. ह्याची बायको सोडून गेली. मग आता मी काय करू? ए ए- ए बाबू, आता मी काय करू? तुझ्याशी लग्न करू? याला मारीन. बघ कसं करता यार. नाही. माझ्याकडे बघ. केलं यांनी. नाही, अरे तो दुःखात आहे ना, म्हणून त्याने असं केलं. तू जरा थांब ना. एक मिनिट थांब. ह्याला आपली भाषा कळते? गौरव, हा. पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाला प्रयत्न करून का होईना पण आपली भाषा कळते. आपण माणसंच आहोत ज्यांना 4-5 वर्षात आपलीच भाषा कळलेली नाहीये. तुम्हाला बोललीस नाही नाही नाही, मी ओव्हरऑल बोलले. हा, गौऱ्या, हा. गौऱ्या, एक मिनिट दे ना, मला. जाऊया ना यार. आता काय झालं याला? काय झालं? काय झालं? काय झालं? त्याला त्याच्या बायकोची आठवण येते. गौऱ्या, अरे बापरे. या कातरवेळी तो आणि त्याची बायको सिंड्रेला एकमेकांना मिठीत घेऊन झोपायचे. अरे अरे बापरे. आता तिची आठवण येते त्याला. गौऱ्या, तू सैरभैर झालाय रे. हा पण आता आपण काय करायचं पण? आपण त्याला आपल्या बरोबर झोपायला नेऊयात. तू येडी आहे का? तो कुठे झोपणार? आपल्या दोघांच्या मध्ये. आणि त्याची पिसं निघाली तर? अगं म्हणजे काय? अगं तू पक्षी आहे ना, तो एका ठिकाणी स्थिर बसणार नाही. इकडे तिकडे उडणार, पंख्यामध्ये अडकला तर? मी ऐक ना, आज आपलं हनीमून आहे ना यार, त्याला कशाला आपल्या मध्ये? किती निर्दयी आहेस तू. काय झालं? तू थंडीत कुडकुडत बाहेर बसेल का? हुकू 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 हुकू. तू हुकू हुकू हाकते हक्क नको त्याची शिस्त करू अरे नको. तू यायचं ना आमच्या बरोबर. गौऱ्या, मी याला मारून द्या आमच्या बरोबर यायचं नाही तू. हा काय झालं? आता काय झालं? गौऱ्या, हा. तू याआधी इथे आलायस आणि रोज वेगवेगळ्या मुलींबरोबर फिरायचास. कोण बोला बे? हा, बोला. तू बोला. शपथ शपथ शपथ. फिल्टर पाड्यापासून लक्ष ठेवू नये तुझ्यावर. तू काय माझ्यावर सीसीटीव्ही लावलेस का रे? हा? एक मिनिट. गप्प बस. तू पण काय फसवते माझ्या बायकोला? हा? हा, हा. काय झालं? हा, काय झालं? काय झालं? देवा, अरे काय झालं बोलशील तरी? गौऱ्या, तू इकडच्या मुलीबरोबर लग्न केलंय. एक मिनिट, कोण बोलू तुला? गौऱ्या, खोटं बोलू नको. एक मिनिट. नाग्या, इतकी भंगार ऍक्टिंग करतोस ना तू? हे स्किट संपल्यावर आपण तिघच आहे. ए, गौऱ्या, या तू ना खाली. काय बोलतोय माझ्या बायकोबद्दल? बघ तू. काय व्हायचं तुझ्याबरोबर? तू ना
पक्षी एक मिनिट इकडे ना पक्षी, एक मिनिट इकडे ना. माझी बायको घेऊन गेलाय कुठे. तुला शपथ आहे, खरं सांग तुला तू कोणी पाठवलंय. मोठे गोस्वामी.